नमस्कार. आज आपण 24व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाच्या स्थितीचे नाव योग असे आहे. असे सांगून तो प्राप्त करून घेण्याचे निश्चित कर्तव्य सांगितले गेले आहे. आता पुढील 2 श्लोकात ती स्थिती प्राप्त करण्यासाठी अभेद रूपाने परमात्म्याच्या ध्यान योगाचे साधन करण्याची रीत भगवंत सांगत आहेत. श्लोक 24. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसैवेन्द्रियग्रामौ विनियम्य समन्ततः. श्लोकाचा अर्थ: संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून आणि मनानेच इंद्रिय समुदायाला सर्व बाजूंनी पूर्णतया आवरून. या लोकीच्या व परलोकीच्या भोगांबद्दल जितक्या आणि जशा तीव्र, मध्यम किंवा मंद अशा कामना आहेत, त्या सर्वांचे बोधक येथे सर्वान कामान हे शब्द आहेत. यामध्ये स्पृहा, इच्छा, तृष्णा, आशा आणि वासना इत्यादी कामनेचे सर्व प्रकार येतात. या कामनेची उत्पत्ती संकल्पामुळे होते असे सांगितले आहे. म्हणून आसक्ती सुद्धा यांच्यामध्येच मोडते. कोणत्याही भोगाबद्दल कोणत्याही प्रकारे जरा सुद्धा वासना, आसक्ती, स्पृहा, इच्छा, लालसा, आशा किंवा तृष्णा राहू न देणे यालाच संपूर्ण कामनांचा निःशेष रूपाने त्याग असे म्हणतात. भांड्यातून तूप काढून घेतल्यावर सुद्धा तुपाचा ओशटपणा उरतो, किंवा ज्याप्रमाणे डबीमधून कापूर, केशर किंवा कस्तुरी काढून घेतल्यावरही डबीमध्ये वास राहतो, त्याचप्रमाणे कामनेचा त्याग केल्यावरही तिचा सूक्ष्म अंश उरतो. त्या उरलेल्या सूक्ष्म अंशाचाही त्याग करणे म्हणजे कामनेचा निःशेष त्याग करणे होय. मनाने इंद्रिय समुदायाला चांगल्या प्रकारे रोखणे याचा अर्थ असा की विषयांमध्ये वावरणे हा इंद्रियांचा स्वभावच आहे. परंतु जेव्हा मन त्यांच्या बरोबर असते तेव्हाच ती एखाद्या विषयाला ग्रहण करण्यास समर्थ असतात. मन जर दुर्बल असेल तर इंद्रिये त्याला जबरदस्तीने आपल्याकडे खेचून घेतात. पण निर्मल आणि निश्चयात्मिका अशा बुद्धीच्या सहाय्याने जेव्हा मन एकाग्र केले जाते तेव्हा मनाचे सहकार्य न मिळाल्यामुळे ही इंद्रिये विषयांमध्ये वावरण्यास असमर्थ होतात. म्हणून 11व्या श्लोकापासून 13व्या श्लोकापर्यंत केलेल्या वर्णनाप्रमाणे ध्यानयोगाच्या साधनासाठी आसनावर बसून योग्याने विवेक व वैराग्य यांच्या सहाय्याने मनाने सर्व इंद्रियांना सर्व बाह्य विषयांपासून सर्व प्रकारे पूर्णतः बाजूला घ्यावे. कोणत्याही इंद्रियाला कोणत्याही विषयात जराही शिरू न देता त्याला पूर्णपणे अंतर्मुख बनविले पाहिजे. हेच मनाने इंद्रिय समुदायाला चांगल्या प्रकारे रोखणे होय. अशा प्रकारे आज आपण 24व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 25व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.